येते पोलिसांकडून आता अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणीतरी लाल रंग फेकला आणि त्या संदर्भात आता पोलिसांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं स्थापन देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून या संदर्भातल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली जात आहेत। आता 8 पथकं स्थापन करून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरील हा जो पुतळा आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरेंचा, त्या पुतळ्यावर ज्या कुणी लाल रंग फेकण्याचा प्रयत्न केला होता त्या अज्ञातांविरुद्ध पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी वेदांत ने। वेदांत, श्रुती, ज्या प्रकारे माहिती मिळते त्यामध्ये शिवाजी पार्क पोलिसांनी 8 टीम या वेगवेगळ्या तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये संपूर्ण हा जो शिवाजी पार्कचा परिसर आहे त्यातले जे CCTV आहेत ते चेक केले जाणार आहेत आणि तातडीनं ही सगळी जी घटना घडली किंवा जे कृत्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठीचा प्रयत्न हा शिवाजी पार्क पोलिसांकडून केला जातोय। एक टीम ही संपूर्ण फुटेज म्हणजे ज्या 8 टीम आहेत त्यातल्या ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या म्हणजे शिवाजी पार्कचा हा परिसर आहे, काही बिल्डिंग्स आहेत, शिवाय पुतळ्यासमोरचा जो भाग आहे, असा सगळा परिसर हा CCTV जो फुटेज आहेत ते चेक केले जाणार आहेत। काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंतचे हे सगळे CCTV फुटेज चेक केले जाणार आहेत आणि तातडीनं आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल। दुसरीकडे गुन्हा दाखल करण्याची, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया ही शिवाजी पार्क पोलिसांनी केलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे की आपण संयम ठेवावा, पोलीस आपल्या पातळीवर पूर्णपणे तपास करत आहेत आणि तातडीनं या मागे नेमकं कोण आहे, कोणी हे कृत्य केलं याचा शोध शिवाजी पार्क पोलीस घेत आहेत। आणि आता सुद्धा बघतोय आपण ठिकठिकाणी या सगळ्याचा शोध घेत असताना काय काय वेगळी माहिती मिळते हे सुद्धा बघितलं जात आहे। पोलीस संपूर्ण जो भाग आहे तो तपासत आहेत आणि पुतळ्याच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर प्रथमदर्शनी पोलिसांचंही म्हणणं असं आहे की ऑइल पेंट म्हणजे जो लाल रंग आपण म्हणतोय तो ऑइल पेंट असल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्यामुळे पाठीमागच्या बाजूला पुतळ्याच्या इथे आपण बघतोय हा लाल रंग हा ऑइल पेंट आहे आणि हा ऑइल पेंट टाकण्याचा प्रयत्न या अज्ञात व्यक्तीने केलेला आहे आणि त्याचाच शोध घेतला जातोय। ठिकठिकाणी पूर्ण आपण बघतोय हा शिवाजी पार्कचा हा परिसर, आजूबाजूच्या बिल्डिंग या सगळ्याचे CCTV चेक करून या सगळ्याचा तपास केला जाईल। शिवाय तातडीनं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा जी प्रक्रिया आहे ती सुरू केली जाते। पोलिसांकडनं अधिकृत प्रक्रिया ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड जी प्रतिक्रिया आहे ती थोड्या वेळात DCPकडनं दिली जाईल। मात्र प्रथमदर्शनी सुद्धा आपण इथे बघतोय, या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय जो रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला हा ऑइल पेंट आहे आणि हा ऑइल पेंट पुसण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागला आणि त्यामुळे हा ऑइल पेंट नेमका कोणी टाकला, लाल रंग टाकण्याचा कोणी प्रयत्न केला याचा शोध तातडीनं घेतला जाईल। राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा थोड्या वेळापूर्वी इथे आले होते। पोलिसांना त्यांनी विचारणा केली की CCTV हे सुरू आहेत का। अरविंद सावंत खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे हे इथे आलेले आहेत, हे सुद्धा इथे या पुतळ्याच्या इथे येऊन दर्शन ते घेत आहेत, अभिवादन ते करतायत आणि हो एक मोठी बातमी आपल्या समोर येते ज्यामध्ये खरं तर या सगळ्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञाताविरोधात हा गुन्हा दाखल